बीडमध्ये आज दादागिरी पाहायला मिळाली. अर्थात चांगल्या अर्थानं. कारण बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजितदादा आज पहिल्यांदाच बीडमध्ये गेले आणि तिथं दादांचं वेगळंच रूप पाहायला मिळालं. खंडणीपासून बंदुकीच्या गोळीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सडकून टीका करत आता आकागिरी नाही तर दादागिरीत चालणार असे संकेत अजितदादांनी दिले. त्याचा सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोतच, मात्र त्याचबरोबर एका फोटोवरून उठलेल्या नव्या राजकीय वादळाचाही आढावा घेणार आहोत आजच्या भागात. नमस्कार, मी विनोद घाटगे. सुरुवात करूया राजकीय शोलेला. बीड ते बारामती तसं अंतर 200-250 किलोमीटर सुद्धा नाही. पण मुंडे पवार संघर्षामुळे अनेक वर्ष राजकीय दरी कायम वाढतीच राहिली आणि बारामती विरोध हाच इथल्या राजकारणाचा गाभा राहिला. त्याच बीड जिल्ह्यात अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून आज एंट्री घेतली आणि पहिल्याच बैठकीत बीडच्या प्रगतीच्या मार्गात अनेक दशकं अडसर बनलेली गुंडगिरी, खंडणीखोरी, दादागिरी संपवण्याचे संकेत दिले. अजित पवारांच्या विकासाच्या दादागिरीचा पहिला अंक बीडच्या डीपीडीसी बैठकीत पाहायला मिळाला. ही नवी दादागिरी बीडची प्रतिमा सुधारायला मदत करेल का? पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा, स्वच्छ प्रतिमेचे राहा. उद्या त्याला परत कुणी आलं नाही, आता एवढ्या वेळेस पांघरून फाटून गेले माझं. चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये. पालकमंत्री म्हणून अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये पोहोचले. डीपीडीसी बैठकीआधी सकाळीच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी आपल्या शैलीत संवाद साधला. माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामध्ये उद्याच्याला कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे. त्याच्यामध्ये जर वेळेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा लांबचा असं काही बनणार. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा मागास का राहिला याचं इथले विजन नसलेले लोकप्रतिनिधी हे सुद्धा एक महत्वाचं कारण. मराठवाड्याच्या विकासासाठी कानमंत्र देतानाच अजितदादांनी खंडणीखोरांना खरमरीत इशारा दिलाय. आपलं बीड शहर आहे, आपलं परळी, आपलं गेवराई आहे, आपलं आष्टी पाटोदा शिरूर आहे, आपलं माजलगाव आहे, आपलं वडवणी आहे. आपलेपणाची भावना का तुमच्या मनामध्ये? कोणी कोणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मगोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही. त्याच वेळी आपल्या नेत्यांची कान उघडणी करण्याची संधीही अजितदादांनी सोडली नाही. आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा, आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये. त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या. उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये मला जर कळलं तर मी पोलिसांना आत्ताच तिथं सांगणार आहे. राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही. महायुतीच्या कुणाकडनंच होऊन देणार नाही. हे सगळं अजितदादा कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत असले तरी त्यांच्या बाजूलाच उभे असलेले धनंजय मुंडे कान देऊन लक्षपूर्वक ऐकत होते. एकीकडे धनंजय मुंडेंचे अप्रत्यक्ष कान टोचताना अजितदादांनी त्यांच्या विरोधकांनाही धक्का दिला. वाल्मिक कराडवरून मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना जिल्हा नियोजन सदस्य समितीतून डावलण्यात आलं. जिल्हा आढावा बैठकीच्या निमित्तानं धनंजय मुंडे आणि सुरेश धस पहिल्यांदाच समोरासमोर आले. धस यांनी जिल्ह्यामध्ये रस्त्याची बोगस कामे झाली आहेत या आरोपाचा पुनरुच्चार केला. अजितदादांनी त्यांना लेखी तक्रार करा असा सल्ला दिला. याच बैठकीच्या निमित्तानं सुरेश धस यांच्या धनंजय मुंडेंवरच्या पेन ड्राईव्ह बॉम्बची चर्चा गाजली.
सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेन ड्राईव्ह. अजितदादांना दिलं का तुम्ही? अजित दादांच्या पीएला दिलं ना डिस्प्लेना. आज डिस्प्लेच होते ना बरोबर. त्यांना कालच पाठवले ते. आज दिलंय का? कालच रात्री पाठवलं. असं कळतं की अजितदादा तुम्हाला म्हणाले की लेखी तक्रार द्या हे पेन ड्राईव्ह वगैरे. हो बरोबर आहे ना. लेखी नुसता पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का? याची लेखी तक्रार होईल साहेब. याच्यावरती राज्याचा सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल. बीडच्या बदनामीचा मुद्दा नियोजन समितीच्या बैठकीत गाजला. त्यावरून बाचाबाची झाल्याचे दावे प्रतिदावे करण्यात आले. डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही. आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे जिथं माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडी झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली. दोन गट पाहायला मिळाले बैठकीमध्ये. एका गटामध्ये तुम्ही आणि खासदार होते. नाही हो, गट तट नाही. किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वाद तुम्ही काय भांडणं लावतात काय? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? बोलणं झालं का? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? नाही. नाही. मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले. एकामेकाबद्दल बोलावंच लागतं तेवढं एवढं. आपले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा हे उपस्थित होते. संपूर्ण बैठक त्यांनी अत्यंत म्हणजे हाताळली, प्रत्येकाशी बोलले, प्रत्येक विषयावर चर्चा केली आणि समान न्याय मी सर्वांना देईन अशा प्रकारचा शब्द देखील त्यांनी लोकांना दिला. फक्त धनंजय मुंडे, सुरेश धस, प्रकाश सोळंकेच नाही, तर बीडमधील दादांच्या पहिल्या बैठकीकडे सुप्रिया सुळे यांचंही लक्ष होतं. म्हणजे बजरंग अप्पांनी केलेले आरोप, संदीप क्षीरसागरांनी केलेले आरोप, सुरेश धसांनी केलेले आरोप, त्यानंतर नमिता मुंदडांनी केलेले आरोप, सोलंकीजींनी केलेले आरोप, हे सगळे जे आहेत हे स्थानिक आमदार आणि खासदार आहेत बीडचे. या सगळ्यांनी गेल्या 50 दिवसात केलेले आरोप प्रत्यारोप आहेत. माझी अपेक्षा आहे की ह्याच्यात महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ह्याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते. कारण का आज तिथे योगायोगाने तिथली डीपीडीसी आहे. गेली काही दशकं बीड जिल्ह्यात पवार विरुद्ध मुंडे असा संघर्ष पाहायला मिळाला. त्यातही गोपीनाथ मुंडेंमुळे इथल्या राजकारणाचा गाभा बारामती विरोधी राहिलाय. त्याच बारामतीच्या अजित पवारांकडे आता पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याचा कारभार आलाय. यापेक्षा मोठा योगायोग काय असेल? आता अजितदादांच्या दादागिरीमुळे खरंच बीडला शिस्त लागते आणि बीडमध्ये विकासाचं वारं येतं का याकडे आपलं लक्ष असेल. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. महायुतीच्या सरकारचा कारभार सुरळीत सुरू होऊन 2 महिने उलटलेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तोळामासा झाली आहे, तर महायुती भक्कम आहे. तरी राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या नांदीची चर्चा मात्र थांबायला तयार नाही. कधी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची भेट, कधी आदित्य ठाकरे फडणवीसांच्या भेटीला. या सगळ्यात आता आणखी एका भेटीमुळं जुन्या मित्रांच्या नव्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय घडलंय पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. एका लग्नातला हा फोटो राजकारणातल्या चर्चेचा हॉट मुद्दा बनला. भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. हसत खेळत गप्पा टप्पा झाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरही यावेळी उपस्थित होते. नार्वेकरांनी चंद्रकांत दादांना उद्देशून मग युती कधी या प्रश्नाची गुगली टाकली. चंद्रकांत पाटलांनीही आपण त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असं उत्तर देत सिक्सर मारला. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकरांमध्ये हशा पिकला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि चर्चा रंगली ती राज्यातल्या पुन्हा एकदा नव्या समीकरणाची. लग्नातल्या भेटीची गाठ राजकीय युतीपर्यंत मारली गेली. चंद्रकांतदादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये, हे पण तुम्हाला मी सांगतो. कारण आम्ही एकत्र 25 वर्ष अत्यंत उत्तम रीतीनं काम केलं. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं. पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीतून युतीच्या या चर्चेला ब्रेक लावला.
लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते, इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आता इतकी सगळी चर्चा सुरू असताना या चर्चेला जबाबदार असणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी भेटीची इनसाइड स्टोरी काय सांगितली ते ऐका. फक्त भीती वाटते अलीकडे कोणाला मित्र म्हणताना की प्रेसवाले त्याचा काय अर्थ घेतील. काल आमदार आणि माझे परमित्र पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो. मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो. समोरासमोर आलो, नमस्कार केला, पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो, आता काय म्हणा. पण उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमधली भेट कुणाची तरी अस्वस्थता वाढवणारी ठरू शकते. याला कारण आहे गेल्या काही दिवसातल्या घटना, आणि त्या घटनांच्या केंद्रस्थानी आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. अगदी सरकार स्थापनेपासून आत्तापर्यंत शिंदेंच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा जोरात आहे. पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शिंदे प्रयत्नशील होते. पालकमंत्रीपद वाटपावरून नाराज झालेल्या शिंदेंनी थेट दरे गाठल्या. भाजपच्या गणेश नाईकांनी थेट शिंदेंच्या ठाण्यातच जनता दरबार घेण्याची घोषणा करून टाकली. एकीकडे एकनाथ शिंदेंचं नाराजी नाट्य कायम असतानाच भाजपच्या नेत्यांच्या गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंशी या ना त्या कारणानं झालेल्या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना जोर आलाय. युती संबंधात चर्चा होत आहेत की नाही काय माहिती नाही, किंवा त्या दोघांमध्ये काही कोणी मायक्रोफोन लावून ऐकत होतं की नाही तेही मला माहीत नाही. परंतु विधानसभेला दारुण पराभव झाल्यानंतर माननीय उद्धव ठाकरे हे आपल्याला पाहायला मिळालं की नागपूरला देखील ज्यांना कलंक म्हटलं, टरबुजा म्हटलं, काय काय वाटेल तशी त्यांना विशेषणं लावली. त्यानंतर पुष्पगुच्छ घेऊन जाणं आणि पुन्हा आदित्य ठाकरे वारंवार देवेंद्र फडणवीस यांना भेटणं, मला असं वाटतं हे त्यांच्या केडरला कुठेतरी ते इकडे तिकडे जाऊ नये, कार्यकर्ते अजूनही शिंदे साहेबांकडे येऊ नयेत किंवा भाजपमध्ये जाऊ नये, हे सगळं रोखण्यासाठी या सगळ्या युक्त्या आहेत की काय, असा दाट संशय मला येतो. तसं पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंसारख्याच भेटीगाठींचा राज ठाकरेंनाही अनुभव आहे आणि त्यांनी आपला अनुभव पदाधिकाऱ्यांशी शेअर करताना एक किस्साही सांगितला. तो किस्सा सुद्धा योगायोगानं चंद्रकांत पाटलांशी संबंधित होता. एकदा चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले, त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबईत आलो की घरी भेटायला येतो. हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले. पत्रकारांनी विचारलं काय झालं, तर आपण काय सांगू, काही नाही, सहज सदिच्छा भेट होती म्हणून सहज भेटायला आलो. आताही खरं तसं नाहीये, काय लपून छपून भेटतात मला पण ते कळलेलं नाही. पण बाहेर ते चंद्रकांत पाटील बाहेर पडले माझ्या घरात. काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर मला आजपर्यंत कळलेलं नाही. त्यांना प्रश्न विचारला, पाटील साहेब एक तासभर तुम्ही आतमध्ये होतात, काय चर्चा झाली. मला ह्याचा अर्थ नाही कळला. म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता काय, ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सामंजस्याच्या राजकारणाचे संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेत मोदी आणि अमित शहांवर हल्लाबोल केला, पण फडणवीसांबद्दल चकार शब्द काढला नाही. चंद्रकांत पाटील तर याआधी ठाकरेंसाठी चॉकलेट घेऊन गेले होते. लग्नातल्या भेटी युतीच्या गाठीपर्यंत जाणार का हे आत्ताच सांगता येत नसलं तरी एका फोटोमुळे राजकीय अफेअरच्या चर्चेला मात्र निमित्त मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. या रिपोर्टसह राजकीय शोलेमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोतच. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.